शेतीचा महामंत्र प्रलशरचा प्लांटो कृषी तंत्र। आम्ही प्लांटो तंत्रज्ञान ह्या भोपळा ह्या पिकासाठी वापरलंय। आम्ही बेड तयार केली त्यावेळेस प्लांटो दाणेदार 100 किलो एकरी आणि 100 किलो DAP आणि MOP 50 किलो असा बेसल डोस टाकला आणि त्याच्यानंतर दर 15 दिवसाला प्लांटो ड्रिप। तर आतापर्यंत प्लांटो ड्रिप साधारण 2 लिटर झाले आणि 100 किलो प्लांटो दाणेदार। प्लांटो तंत्रज्ञान वापरल्यानंतर आम्हाला पानांची साईज म्हणजे भोपळ्याच्या झाडाची आम्ही पण इतकी मोठी कधी बघितलेली नव्हती। इतकी मोठी भोपळ्याच्या पानांची साईज पाहायला भेटली। भोपळा लावून फक्त 1.5 ते पावणे 2 महिने झाले। प्लांटो तंत्रज्ञान वापरल्यानंतर आम्हाला 1 महिन्याच्या आत खुडा चालू झाला। दररोजच 60 ते 70 कॅरेट भोपळ्याचे आता चालू झाले आणि वेल पण जवळजवळ सर्व पसरले। 1.5 महिन्याच्या मानाने मांडव पण पटकन मेकअप झाला। भोपळ्याला प्रॉपर साईज मिळत असल्यामुळे पूर्ण माल एक्सपोर्टला जातोय आणि एक्सपोर्टला जात असल्यामुळे म्हणजे आज तरी सध्या नाशिक मार्केटला हायेस्ट रेटने विकतोय। म्हणजे जसं की लोकलचं आजचं मार्केट जे आहे त्याच्या तुलनेनं एक्सपोर्टच्या मार्केटला 100 ते 150 रुपयाचा फरक आहे कॅरेट मागे। त्याच्यामुळे काय झालंय की एका खुड्यामागे जवळजवळ 5 ते 6 हजार रुपयाचा नफा वाढीव नफा आम्हाला मिळतोय। म्हणजे उत्पन्नातही वाढ झाली त्याच्यामुळे आणि पूर्णची पूर्ण माल एक्सपोर्टला हार्वेस्ट होतो। प्लांटो तंत्रज्ञान वापरल्यामुळे ना भोपळ्याच्या उत्पन्नामध्ये इतर लोकांचं जर बघितलं तर आमच्या शेजारी पण भोपळे होते तर त्यांचेवाले 1 एकर होते पण मग 1 एकरमध्ये त्यांचे बी दिवसाला 40-50 कॅरेट चालत होते किंवा तिसऱ्या दिवशी त्यांचा खुडा यायचा। आमचा तसा दररोजच खुडा येतोय आणि दररोज 60-70 कॅरेट निघतंय आणि भोपळा आत्ताशी पावणे 2 महिन्याचा झाला आहे आणि तोच जर समजा 2.5-3 महिन्याचा झाला तर कदाचित ते 100-125 कॅरेटपर्यंत पण पर डे जाईल असा आमचा एकंदरीत अंदाज आहे। इतरांच्या तुलनेने जर विचार केला तर मग उत्पन्नामध्ये साधारण 30 ते 40% तरी वाढ अपेक्षित आहे आम्हाला। तर शेतकरी बंधूंनो, प्लांटो कृषी तंत्राच्या वापरासह इतरही माहितीसाठी जरूर संपर्क करा।